यानंतर बघूयात बीड मधली एक महत्वाची बातमी येते। पीव्ही कुलकर्णीच्या मालमत्तेवर आता कारवाई होणार असल्याची माहिती मिळते। बीड मधील इमारतीचं बांधकाम बेकायदेशीर असल्याची माहिती समोर येते आहे। निर्माणाधीन इमारतीवर आता बुलडोजर चालणार आहे। विनापरवाना बांधकाम सुरू केल्याची माहिती मिळते आहे। पीव्ही कुलकर्णी हा नीट पेपर फुटी प्रकरणातला आरोपी आहे। बीड मधील इमारतीचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचं समोर येत आहे आणि निर्माणाधीन इमारतीवर बुलडोजर चालवला जाणार आहे। विनापरवाना बांधकाम सुरू केल्याची माहिती समोर येते आहे। शाहूनगर भागामध्ये जाऊन पाहणी केली, त्या ठिकाणी एक बांधकाम चालू असल्याचं आढळून आलं। ह्या बांधकामाची परवानगीची संचिका आम्ही तपासली। ऑनलाईन पोर्टलवरती पीव्ही कुलकर्णी यांच्या नावे कुठलीही बांधकाम परवानगी आढळून आलेली नाही। एक्सेसचं जे बांधकाम आहे ते आपल्याला संबंधितावर गुन्हा नोंद करणे आणि ते एक्सेस बांधकाम काढून टाकणे या प्रकारची कार्यवाही करणार आहोत।